धीरजमुळे वर्ग 6वा मी एक ड्रायव्हिंग गॉगल तयार केला आहे. जो रात्री जे ड्रायव्हर बाईकवर ड्रायव्हिंग करतात तेव्हा जो पुढचा जे लाईट लागतो आणि पुन्हा पुढून जे वाहन आहे ते त्यांचा लाईट लागतो. त्यासाठी मी गॉगल तयार केला आहे. तर त्या गॉगलसाठी मी अल्टेक्स नावाचा ग्लास वापरला आहे. आणि गॉगलच्या ज्या कडा असतात तिथं किडे जे आहेत ते किडे लाल रंगापासून म्हणजे दूर जातात आणि त्याच्यामुळे ते किडे दूर जातील आणि ते अल्टेक्स नावाचा गॉगल आहे त्यामुळं जे पुढून जे प्रकाश येणार आहे ते म्हणजे आता डोळ्यावर पडणार नाही. आपल्याला तरी पण पुढचं सगळं दिसेल. आपल्याला दिसेल पण त्या लाईटचा इफेक्ट आपल्याला होणार नाही. हां. आणि अपघातापासून आपला बचत. अल्टेक्स ग्लासचं काय वैशिष्ट्य? त्या ग्लासमुळे आपल्याला म्हणजे दुखापत पण होणार नाही आणि आपला अपघात पण वाचेल. अल्टेक्स ग्लासचं वैशिष्ट्य काय? आपण हा सरांच्या चष्म्याचा ग्लास त्या सरांचा ह्या ग्लासपेक्षा तो ग्लास का वेगळा वापरला? तो ग्लास आपण म्हणजे आपल्याला मोबाईल डोके दुखते त्यासाठी वापरतो ना. ह्या ग्लास तो ग्लास वेगळा आहे. हा ग्लास प्रकाशापासून आपला बचाव करतो आणि तो ग्लास आपल्याला म्हणजे दूरच्या वस्तू दिसतात. नाही आपण आता राजेंद्र सरांचा ग्लास पण उन्हामध्ये गेला की ब्लॅक होतो. नाही ते ग्लास तसा होत नाही. होत नाही. आता रात्री अंधारात जरी घातला तरी पण आपल्याला दिवसा कसा असा प्रकाश दिसतो तसं दिसत. अच्छा, तुला कुठं भेटला ग्लास? मी असंच मोबाईल बघत होते तेव्हा एका ॲक्सिडेंट झाला. मग मी ते मॅडमने मला सांगितले होते आयडिया आणायला. मग मी गुगलवर सर्च केलं ते ग्लास. या ग्लासचं कॉस्टिंग किती होतं मग? हा चष्मा किती रुपयापर्यंत मिळेल? ते नव्हतं. तुला तेवढं संशोधन करावं लागेल ना. तू बनवला म्हणल्यानंतर तुला सांगता आलं पाहिजे. मी बनवलं नाही, माझ्याकडे आयडिया. आयडिया आहे का? ग्लास कुठं भेटेल तो आपल्याला? त्याच्यावर तिनं कामच केलेलं नाही. आपल्याला ते तिला सपोर्टिंग भूमिकेत जावं लागेल इथंपर्यंत तिचा विचार जिथपर्यंत तिचा विचार आहे.